गेट ऑफ इंडिया हे बघा, अंधार आहे आज करा हे बघा. पोचलो आम्ही. हे बघा बघा मस्त लाटा बघा. हे बघा. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रेस्टॉरंटमध्ये ब्लॉगमध्ये. मंडळी खूप दिवसातून ब्लॉग आपला चालू केले मी. आज जवळजवळ पालखीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तेव्हापासून आज कंटिन्यू करणार आहे. तर आज खूप दिवसातून आम्ही बाहेर चालले आहोत, कारण की हा बघा कुंभ रेडी झाले आहे. कारण की लग्न खूप होती का, त्याच्यामुळे कुठं जायला नाही भेटला. तर आता जरा लग्न कमी झाल्यात म्हणून आज आम्ही फिरायला निघाले. लग्नाच्या ॲनिव्हर्सरीला पण नाही गेलो कुठंच, घरातच. तर आता मला दाखवते एक पारस कुंज रेडी झाले. थांबा, दोघं रेडी झालेत. ए कुठे चालला रे? कुठे काय टोप्याला चालले रे? तू कुठे चालले रे? ठाण्याला. बाबा अजून आमचं नक्की नाही ठाण्या वगैरे काय माहिती नाही. कुठं हो ठाणा बोलते. ठाणा मलाच नाही माहित कुठे चालले आम्ही. तर चला बघ कुठे नेतात तिथे जाऊया, कारण की खूप दिवसातून चालले आम्ही. चला निघूया. संध्याकाळी किती वाजले हो आता? तर वाजलेत मला वाटते 7 वाजलेत. बघूया चला, तुम्ही पण बघा. तर मंडळी आम्ही आता निघालो, आता गाडीत बसलो. आणि हा बघा कुंज आमचा, हा बघा कुंज. आणि इथे हे आणि स्मार्ट. तर चला बघूया कुठे नेणार तो. सांगितलं ना तुम्ही? मुंबई. हा मुंबई नीट सांगा ना. मुंबई. मुंबईला नेणारच बोलते. मला तर खरं नाही वाटत. चला गेल्यावरच समजेल आपण कुठे चालले होते. चला तर चला मंडळी आता बघू कुठे आपण पोहोचून तिथेच तेव्हा तुम्हाला समजेल आम्ही कुठे चालले होते. आता पारच बोलते मुंबईला हे बोलते मुंबईला. मला तर काही खरं वाटत नाही. चला निघाले आम्ही आता. बायकर सगळ्यांना. पोचल्यावर बघू कुठं. चला. तर मंडळी आम्ही मुंबईला जाणार होतो, म्हणजे जाणार आहोत, अजून नक्की नाही केलं. तर पहिला नाश्ता करायला म्हणजे काहीतरी खायला आल्यावर हे बघा वाशीला आल्यावर काय पाहिजे त्याला कोकोनट पाहिजे. पहिला पेट पूजा करतो, नंतरला बघू. चला पहिला याला नाश्ता करायचा, काहीतरी खायचं आहे, सूप वगैरे प्यायचं आहे आणि याला राईस खायचं आहे. आता मगाशी तुम्हाला किती वाजले सांगते, तुम्ही घड्याळ बघितलं नव्हतं. आता बघते आणि घड्याळ तुम्हाला सांगते किती वाजलेत. म्हणजे कोकोनट पाहिजे बघा. हां आणि हे बघा दोघं. तर कुंजला भूक लागले, आणते ना कोकोनट. हे बघ आम्ही पहिला आता खाऊन जाणार. शेरपा राईस मागते आणि सूप मागवले मी. तर चला आल्यावर तुम्हाला दाखवते. आणि इथं कुंज काय स्टार्टर खाते बघा. इथं पारस. मी नाही खात, माझ्या दात कडक आहेत ना. तर मंडळी आता हे दोघं सूप पितात आणि मी नाही सूप पित, कारण की माझ्या दाताला कॅप बसवायची आहे म्हणून गरम खायला सांगितला. हे बघा सूप गरम गरम. मला नाही प्यायचा गरम गरम. पारस पिते आणि हे बघा दोघं पितात. का गरम गरम खायचं नाही, मला थंडा खायला सांगितलं डॉक्टरने. मी सूप पित नाही. तर चला काय मागवले, क्रिप्सी पण मागवली. आल्यावर तुम्हाला सर्व दाखवेन मी. आणि याच्यानंतर आपण फिरायला जाऊया. हे बघा मस्त मस्त लागते. हे बघा यांचं काय चाललंय. काय बोलला दादाला? काय बोलतो? हा ए माग तोंडाला बघ किती लागले बघ. नूडल्स खाते बघा कसं. बघा बघा चायना कसं लागते. कसं लागते रे? तर तू वेटरला काय सांगतोस? त्याला काय सांगतो? हा कॅमेऱ्यात नको बघा, कॅमेऱ्यात नाही यायचं त्याला. तर हे बघा इथं काय आहे, शेरपा राईस आहे बघा. या खायला आणि क्रिप्सी बघा. कुंज आणि मी शेरपा राईस बघा किती भारी आहे बघा. गरम गरम या खायला.
तर या शेरपा राईस खायला हा बघा कुंज आणि मी आता खाते. चला खाल्यावर भेटेन तुम्हाला. चला बस हा बघा कुंजला. हे बघा. चला आता खाऊन घेते. तर मंडळी शेरपा राईस बघा भारी आहे. चिकनचं पीस आहे बघा याच्यात. आणि कुईन बघा की तोंड माखवला. आणि मी अजून खाते म्हणजे असतेच ती. हे बघा हे बघा हे बघा आमचं खाऊन झालं इथे. हे पण बसल्यात आणि माझं पण खाऊन झाले. फक्त हा महाराज राहिले एकटा खायचा बघा. चल खा पटापट. चल फोन ठेव बोलते बघा. चला मंडळी आता गाडीत बसल्यावर भेटते तुम्हाला. चला तर चला आता खाऊन झालं मंडळी. आता गाडीत बस. चला चल माग इथंच पुढं. चल चला बसा लवकर बस. चला चला मंडळी चला. थांब लागलं नाही थांबा. तर चला आता निघूया. अंधार पडला. चला तर आम्ही निघालो आता मुंबईला जायला बघा. हा टोल वाशीचा. चला बंद केले होते टोल ना. पुढे आहे का. आता वाजले 8:45 बघा. टोलवर पोचले वाशीला. चलो आता आपण हायवे रोड मुंबईचा हायवे हा बघा. इथून लवकर पोहोचू. आणि दुसरा तो रोड आहे ना पनवेलवरनं तो पण त्या साईडला आहे. मला दाखवता मग दिसल्यावर याच्यात बिल्डिंग किती बाहेर दिसेल बघा रात्री मुंबईला बघा. आणि हा ब्रिज आहे बघा दिसते ना. हा अटल सेतू. हा पनवेलवरनं रोड आहे बघा. हा उरणला जातो. हे बघा आपल्या नवी मुंबईला जायचं पनवेलला हा ब्रिज पूर्ण. हे बघा मग पोचलो आम्ही. हे बघा थांब बघा भारी आहे. हा बघा गेट ऑफ इंडिया. हे बघा अंधार आहे आज. तर मंडळी आम्ही पोहोचलो आता गेट ऑफ इंडियाला. आणि इथं आहे ताज हॉटेल. हे गाडीतच आहेत कारण की पार्किंगला एंट्री नाही ना. आणि आतमध्ये तर रस्ता तर खूप चालायला लागेल. आता बाहेरच थांबतो आम्ही. हा बघा गेट ऑफ इंडिया. हा बघा आतमध्ये जायचंय काय रे तुला. याला आतमध्ये जायचं आहे. कुठून तेवढं लांबून चालत जायला लागेल. हा मोठी बघूया इकडून आपण. ये आणि चालतो थोडं. मी गाडी मागे आमची. इथून नाही रस्ता. आणि बघा ताज हॉटेल. थांबा थांब जा बारस. हा बघा ताज हॉटेल. हा बघा आणि इथं आहे पारस. पूर्ण ताज हॉटेल आहे. ये पारस इकडं. मंडळी आपण फायनल पोहोचले गेट ऑफ इंडिया. ताज हॉटेल. चला या गेट ऑफ इंडियाला फायनल दाखवलं. असा नाही दाखवत आहे बघ. असा हा आहे बघा. आणि आता तुम्हाला मी दाखवतो समुद्र. तर मंडळी
सकाळी का नाही आलो माहिती का, कारण खूप ऊन असतं ना, त्याच्यामुळे आम्ही आलो नाही. आणि आता वाजल्यात 9:15. आता आम्ही आल्या आता भरती आले बहुतेक. तर मंडळी बघा भरती आलेली आहे पाण्याची बघा आत्ता. आणि होड्या वगैरे बघा बघ किती लागलेल्या आहेत वरपर्यंत. फारच कसं वाटतं तुला वातावरण? हा, आणि सकाळी भरपूर ऊन असतं त्याच्यामुळे निघालो ना आम्ही, आताच निघालो रात्री. आणि आता भरतीचा टाइम झाले म्हणजे पाणी असं मस्त आले भारी बघा. परत दाखवते तुम्हाला, हे बघा हे बघा होडी बघा कशी चालले. आणि आपलं गेट ऑफ इंडिया. खूप मस्त वाटते वातावरण दुपारपेक्षा, म्हणजे आता गर्दी पण आहे बघा इथे. आणि पारच इथं बघते बघा मस्त. कसं वाटते रे तुला वातावरण आज? खूप दिवसातून आलास ना बाहेर बघा. आणि तुम्ही बोलत असेल कुंज कुठं आहे आणि हे बसले गाडी, आमची गाडी आहे त्या साईडला. गाडीत बसल्या कारण की तर पार्किंगला जागा नाही म्हणते, बोलले तुम्हीच जाऊन या दोघं बघून या. मग आम्ही दोघं चालले होतो आणि गाडीत बसलेत कुंजने. हे कुंजला बोलले मी चल तर नाही येत. चला आता जाऊया पुढे आपण. चला. तर मंडळी पाण्यात आहे ना एवढ्या बॉटल आहेत ना घाण, म्हणजे बॉटल तुम्हाला दाखवते मी आता. म्हणजे त्या पाण्याबरोबर मी पहिल्यांदा एवढ्या बघितलेत घाण. म्हणजे आपण जेवढा घाण टाकतो ना पाण्यात, मला दाखवते परत. पाणी पितो आणि आपण फेकतो तर किती तरंगतात वरती तुम्हाला दाखवते मी, थांबा. तर मंडळी बघू शकता किती बाटल्यांची घाण बघा समुद्रामध्ये. हे बघा बघा, म्हणजे आपण अजून म्हणजे स्वच्छता हे करत नाही आपली माणसं. कचऱ्याच्या डब्यात नेऊन बाटल्या टाकायच्या. तर किती तुम्हाला दाखवलं मी समुद्रावर अशी घाण अशी पाण्यावर तरंगती बाटल्यांची. तर चला आपण जाऊया फुलं बघायला परत पुढे. चल पारस या. गेट ऑफ इंडियाला तेवढी लाईट लावली नाही. चला बघूया कुठे गेला. गाडी आमची, गाडी आमचीच आहे ना. हो हे बघा कुंजा हे. आणि इथं बघा पाज हॉटेल. येत नाही बाहेर. चला चला गाडीत. बघा कुंजू, कुंजू बघा आलाले बघा बघायला बघा. आता हे दोघं उतरले बघा आणि फोटो काढायचे. चला पहिला समुद्र दाखवत चला तुम्हाला. चला आता मगाशी पार्किंग नव्हती गाडीला म्हणून तर आता लावली बघा. समुद्र दाखवते ना. हे बघा समुद्र बघायला आले दोघं. होडी बघ होडी, ही बघ होडी दिसली काय आहे. तर आम्ही आता निघालो बघा इथून. काय टोपी कुठे चालू आता. चला निघालो आम्ही बघा. हा टोपी पाहिजे याला. चलो. आणि फुल पार्किंग लागलेली आहे इथे गाड्यांची. एसी लावा हो. पुढे दाखवताच हे बघा ताज हॉटेल. हे बघा हे बघा डबल डेकर गाडी बघा. ही बघा गेली. तर मंडळी आता आम्ही पोहोचले आहोत मरीन ड्राईव्हला. हे बघा हे बघा हा बघा कुंजू, पारस, ढग बघा ढग कसे दिसतात. आता गेट ऑफ इंडियावर इथं आलो आम्ही. आणि इथं पण मस्त आहे भारी हवा थंड सुटलंय. चलो बघूया आपण. ए पारस इकडे ये ना, इथे ये. आणि इथं आम्ही मरीन ड्राईव्हला बसले. इथं पण मस्त समुद्र असं पाणी बघा वरपर्यंत आलंय. कालो काय त्याच्यामुळे काही दिसत नाहीये. बघा कुंजा बघा. आहे जाऊ नको तिकडे, पाणी आहे खूप. हे बघा फोटो काढतात इथे कुंजू. आणि हे गेल्यात आता बाहेरला जरा बाथरूमला टॉयलेटला. खूप मस्त वाटते मरीन ड्राईव्हला बी ना बाबू. कसं वाटतं तुला? छान वाटतं बघा. टोपी पाहिजे. अंधार आहे काय दिसत नाही. समुद्राच्या लाटा येतात बघा. आवाज येते तुम्हाला. हे बघा
हा बघा दोघं भूत मस्त समुद्राचा आस्वाद घेतात ना, थंडावा. हे बघा लाटा बघा, आवाज येते का तुम्हाला? हे बघा पाणी कालोख. हे बघा मुंबई बस बोलते, लाटा येताल बोलते. हे बघा, हे बघा कुंज. काय आहे, काय आहे? घाण घाण आहे बघा बोलते समुद्रामध्ये. सापकार बोलते बघा, घाण आहे बोलते बघा. येऊ मला पण समजते का समुद्रात किती घाण टाकले. हे बघा कसे फोटो शूट चालू आहे तिघांची इथं. समुद्र आम्ही मरीन ड्राईव्हला आले आहो. वाजले रात्रीची आता 10. बाबू बघा मस्त लाटा बघा. हे बघा. तर चला मंडळी आता आम्ही निघालो मरीन ड्राईव्ह इथून घरी जायला. हे बघा मरीन ड्राईव्ह दाखवतो. हे बघा आता इथून मी घरी जायला. आहे बघा. चला चला आता मध्ये रस्त्यात व्हिडिओ थोडं कंटिन्यू करीन, नाहीतर आपल्या घरी गेल्यावर कंटिन्यू करणार. चला हा टोपी पाहिजे बघायला. चला हे बघा घरी जाण्याचा रस्ता. तर मंडळी हा ब्रिज तुम्हाला वरून दिसते ना, हा नवीन ब्रिज बांधले तो कुठला हो? पुरण. हा आपला नवी मुंबईचा जायचा. हा बघा दिसते ना तुम्हाला, पनवेलला जॉईन आहे. हा बघा इथून. हा तर आपण पनवेलला इथून. हे बघा ब्रिज. हे बघा. आणि हा आपला इथून वाशी साईडला जायचा रोड आहे, नवीन ब्रिज. पण आम्ही हा ब्रिज नाही वरून कधी गेलो अजून, कारण की आम्हाला हा सरळ आपला इथून आम्हाला सोपा पडते, म्हणून आम्ही इथूनच चाललो सरळ. चला टनेल आलेला आहे बघा नवी मुंबईचा आपल्या. हा बघा. चलो काय बोगदा बघा मस्त ना, भारी. उजेड पण मस्त आहे ना बाबू. बोगदा कसा आम्ही जातो तिथं कालोख असतं ना, आम्ही बोगद्यामध्ये ओरडतो तिथं पुण्याला जाता. इथं जाताना एकविरेला काय पाहिजे रोक रोक कसं रोखतं आपण बोगद्यात गेल्यावर. इथं कालोखच नाहीये. हा याला टोपी पाहिजे बघा कधीपासून. किती मोठा बोगदा, अर्धा किलोमीटर आहे ना. मग आऊस आहे बघा, छोटासाच आहे. चलो आता आपण बाहेर निघालो बोगद्याचे. चला बघा श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. आता आपण टर्न घेतो आपल्या घराकडे जायला. हे बघा दिसते का तुम्हाला इथून? नाही मला नाही दिसते बघा. टर्न मारायला लागतं ना. हे बघा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज. हे बघा. हे बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा. हे बघा. चला तर मंडळी आम्ही पोहोचलो आता घरी आमच्या. हा चढते आहे दमला बघा. काय टोपीचं दुकान बंद झाला, उद्या येणार आहे. तर टोपी पाहिजे होती तर दुकान बंद झाला, तर आम्ही दमला काय. तर चला मंडळी आता. तर मंडळी आता जस्ट आता घरी पोहोचले. तुम्ही बघितलं असेल आम्ही पहिला नाश्ता वगैरे करून मुंबईला जायला निघालो. प्लॅन नव्हता आमचं म्हणजे कुठे पण नेणार होते, तर अचानक ठरला म्हणजे हे बोलतो चल मुंबईला जाऊया असं फिरायला सहज, म्हणून गेलो आम्ही. आणि रात्री तुम्हाला माहिती आहे जास्त काही फिरायला वगैरे भेटत नाही आणि काही दिसत पण नाही,
तुम्हाला जास्त मी व्हिडिओमध्ये काय दाखवलं नाही. तर चला आजचा व्हिडिओ मी आता इथंच संपवते. 12 वाजले. तर नेक्स्ट ब्लॉगला भेटूया आपण. बाय, गुड नाईट.